फक्त स्त्रियांसाठी. ठीक आहे, स्त्रियांसाठी चांगलीच गोष्ट आहे, परंतु मग पुरुष आजही उघड्यावर बसतं. हे मी इथं जन्माला आलेलो आहे, वीटभट्टीवर माझा जन्म झालेला आहे. मी वयाच्या आता 41व्या वर्षात पदार्पण करतोय. मी लहानपणापासून बघतोय पुरुषांना शौचालयाला जागाच नाही इथं. आणि स्त्रियांचं पण जे शौचालय त्याची अवस्था आपण बघू शकता, आजूबाजूला किती झाडी. तर ह्या गरजेच्या गोष्टी या झाल्या पाहिजे. त्याच्यानंतर आता काही ठिकाणी या शौचालयाचे जे शौचालय आहे त्याला दार पण नाही आहे, म्हणजे बिगर दाराच्याच स्त्रिया हे करतायत. तर कमीत कमी आपण नगर परिषदेचे जे अधिकारी आहे यांनी याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि ह्या प्रभागाचे जे नगरसेवक आहेत ते पण आज आपल्यासोबत आहेत. तर त्यांचं आपण विचार घेऊ की आता हे इथून पुढं जे राबवणार आहे प्रक्रिया ती कशी राबवली जाईल. नक्कीच आता नवीन बॉडी जनतेने निवडून दिलेली आहे आणि अजून कामकाज पाहिजे त्या पद्धतीने रनअप झालेली आहे. आणि ज्या ज्या समस्या आहे त्या आम्ही पूर्ण प्रभागात एक राऊंड झालेला आहे. आणि ते जसं कामकाज चालू होईल तसं नगरसेविका शीतलताई मोरे यांच्या मार्फत निवेदन देऊन ती पूर्ण कामाची जी जबाबदारी आहे की त्यांच्या अधिकाऱ्यांपर्यंत नगराध्यक्षांपर्यंत पोहोचवण्यात येईल. आणि जे जे कामं महत्त्वाचे, स्वच्छता फार महत्त्वाची. प्रभाग क्रमांक 5मध्ये पहिला मुद्दा स्वच्छतेचा आहे. आपल्याला कर्मचारी पण जे लेडीज सकाळी येतात त्या सेपरेट भेटल्या पाहिजे, जेणेकरून सकाळी 6-7 वाजता आपल्याला ते स्वच्छता करतायत हे तरी दिसल्या पाहिजे. त्या स्वच्छतेला काही अजून तरी मला दिसलेलं नाही आहे. आणि घंटा गाड्यांचा प्रश्न आहे, त्या पण कमतरता आहे असं मी मोरे भाऊला विचारले ज्यांच्याकडची इन्चार्ज आहे. तर त्यांची पण त्यांनी पूर्तता करायला सांगितलेली आहे. आता बघू हळूहळू. ठीक आहे, निश्चितच. आता बर्डे सरांचं माझं ज्यावेळेस बोलणं झालं फोनवर, त्यांनी सांगितलं की स्वच्छता अभियानाअंतर्गत आपण निधी मागवणार आहे. परंतु तो मोठा विषय झाला. तर नगरसेवक म्हणून मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की साहेब, ज्या मोठ्या प्रकारच्या ज्या समस्या आहेत त्या थोड्या जर बाजूला ठेवून आत्ता ज्या मूलभूत गरजा आहे, जेणेकरून आता जसं मी दाखवलं की इथं झाडीझुडी वाढलेली, आजूबाजूला कचरा साचलेला आहे, तर ही आपली रोजची समस्या आहे. या संदर्भात आपण नगरसेवक म्हणून कधी सुविधा उपलब्ध करून द्या. नक्कीच. आत्ताच माझं जस्ट मी काकानगरमध्ये होतो, आता पिंटू भाऊंनाच फोन झालेला आहे. आणि त्यांनी तेच सांगितलेलं आहे की बुवा कर्मचाऱ्यांची कमतरता भासती आहे. आणि घंटागाडी पण ज्या 3-4 घंटागाड्या आहेत जास्त आपण आपल्याला घंटागाड्या ह्या मुबलक प्रमाणात पाहिजे. प्रभागाला एक सेपरेट घंटागाडी नियोजन करणार आहे असं त्यांनी शब्द दिलेला आहे. ठीक आहे, मला तिथपर्यंत नाही पोहोचायचं, घंटागाडीपर्यंत. माझं फक्त एवढं म्हणणं आहे की स्वच्छता झाली पाहिजे. त्यानंतर आपण जसं म्हणतो की कर्मचाऱ्यांची कमतरता आहे, परंतु निश्चितच गेल्या काही काळामध्ये ज्यावेळेस असं त्यांचं म्हणणं आहे. असं त्यांचं म्हणणं आहे. कारण की कर्मचारी मी आता काल पण 6:30 वाजता प्रभागात होतो. 2-4 दिवसापासून कर्मचारी आपल्या 5 नंबर प्रभागात काही दिसत नाहीये काढजोड करताना. म्हणजे ही कुठंतरी लपवालपूची भाषा चालली आहे जे बसलेले असं नगरसेवक आहेत नाही त्यांची. नाही नाही असं नाही म्हणता येणार. आत्ताशी कामकाज चालू झालेले, आता काय कमतरता आहे, मशिनरीची काय कमतरता आहे, घंटागाड्यांची काय कमतरता आहे, या हळूहळू आता जसं जसं कामकाज मिटिंगवरती चालू होईल तसं तसं आपण प्रश्न मांडू आणि ते सोडवतील अशी माझी अपेक्षा आहे. परंतु माझा परत एकदा प्रश्न हाच आहे की ज्या रोजच्या समस्या आहे कचऱ्याच्या, मग ती जरी समजा आपल्याकडे घंटागाडीची कमतरता असेल तर आपण ती गाडी एक दिवस थांबवून त्या दिवशी ती दुसऱ्या प्रभागात पाठवावी आणि तो प्रभाग झाल्यानंतर दुसऱ्या प्रभागामध्ये पाठवावी, जेणेकरून एक दिवस आड ती गाडी स्वच्छतेसाठी येऊ शकते. तर अशा माध्यमातून आपण एखादा प्रकल्प राबवू शकतो. 2-3 दिवसानंतर घंटागाडी येते. परंतु मग या नागरिकांचं असं म्हणणं आहे की गेल्या अनेक दिवसापासून इथं गाडी आलेली नाही. तुमचं काय म्हणणं? सध्या तरी घंटागाडी नाही चाललेली आहे. किती दिवसापासून नाही आली? सरासरी आता तरी महिना 2-3 महिन्यापासून गाडी आलेली नाही. तर या गोष्टीकडं या नगरसेवक साहेब या. तर बघा, नागरिकांचं असं म्हणणं आहे की गेल्या 1 महिन्यात महाराष्ट्रासारखं होतं मला काय करायचं. मी नगरसेवक आता तीनही नगरसेवक आता माझ्यासमोर, मी नगरसेवकांना विनंती करतो की आपण लवकरात लवकर हाच प्रभाग नाही असे अनेक प्रभाग आहेत पिंपळगावमध्ये झोपडपट्टीमध्ये की जिथं स्वच्छतेचा अभावच दिसून येतो. मग आपण कुठंतरी कमी पडतोय की कर्मचारी कुठे कमी पडत आहे याचं आपण सर्वेक्षण करून आणि त्यानुसार तुम्ही कार्य हाती घेतलं तर खूप चांगली गोष्ट होईल. त्याचप्रमाणे तुमच्या माध्यमातून जर कचरा कुठं टाकावा, तो संकलित कसा करावा
याचे काही जर प्रशिक्षण तुम्ही या वाड्या वस्त्यांमध्ये जर केले तर निश्चितच ते येणाऱ्या काळामध्ये तुमच्यासाठी चांगलं राहील असं तरी मला वाटतं. या माध्यमातून मी तुम्हाला हेच सांगू इच्छितो की निदान जे मोठे प्रकल्प लावायचे त्याला वेळ जाणार आहे, परंतु निदान आत्ता जे सर्वसामान्य नागरिक आहेत त्यांच्या छोट्या छोट्या समस्या असतात की जरी घंटागाडी रोज नाही आली तरी तिथले ते कर्मचारी तेवढं रोज आले पाहिजे, त्यांनी कचरा गोळा केला पाहिजे, त्या कचऱ्याचं योग्य निरसन त्यांनी केलं पाहिजे. या संदर्भातून ते नागरिक आपल्याकडे आले आणि आपण ती गोष्ट गांभीर्याने घेऊन त्याकडे लक्ष द्याल अशी ती आशा बाळगतो. आणि आता आपल्या अंकुश वारडे आहेत, मोरे साहेब आहेत, रवी साहेब आहेत, हे तीनही विद्यमान नगरसेवक आहेत या प्रभागातले. तर आता आपण कंप्लेंट त्यांच्याकडे केली, परंतु आपण एक इशारा पण त्यांना देतोय की येत्या काळामध्ये जर कधी इथं स्वच्छता जर झाली नाही तर आपण येणाऱ्या जन आंदोलनास सामोरं राहावं ही नम्र विनंती एकाच लक्ष जनतेच्या पासून. धन्यवाद.